थोडासा अभ्यासही करू. थांबूया. सुख में सुमिरन ना किया, सुख में सुमिरन ना किया, दुख में करते यार, दुख में करते यार. कहत कबीर दास के ऐसे, कहत कबीर दास के ऐसे, कौन सुने फरियाद, कौन सुने फरियाद, कौन सुने फरियाद. एक प्रसिद्ध दोहा है. याचं सकृत दर्शनी हा एक व्यवहारासारखं वाटते. हे जे सांगणं आहे भगवंताचं जणू काही जे वागणं आहे ते व्यवहारासारखं आहे असं वाटतं, पण ते प्रत्यक्षात त्यासाठी नाही. आपण व्यवहारासाठी सारखे राहतो तर ते राहू नये, तर त्याच जागा करण्यासाठी आहे. आपण एक अनुभव म्हणून पाहिला असेल. एखादा जपाला बसला, काय समजा पारायण करतो आहे बाहेर, ज्यांना ते परिचित आहे, का करतो आहे याची माहिती आहे, त्यांचं सगळं ठीक आहे. पण एरवी जर असा मनुष्य दिसला तर त्याला विचारतात की बा तुमचं सगळं चांगलं आहे ना, म्हणजे काय कुठं आलं आहे का, बलंट आलं, काय आलं, काय झालं, प्रॉब्लेम झाला, ज्या अर्थी बसलेत त्या अर्थी असावं काहीतरी. हे जे विचारलं जातं ह्यात जगाची व्यवहाराची पद्धत कळते आपल्याला. जगाची व्यवहाराची पद्धत आहे ती, आता सगळं चांगलं आहे तर मग हे कशाला करता, म्हणजे चांगलं नसताना हे काही करण्याची जरूर नाही आहे, करू नये, काय वेळ उगाच त्यात घालवायला नको, तर असं काहीतरी समजूत आहे लोकांचे. आणि व्यवहार जो सांगितलं पहिल्यांदा उल्लेख केला त्या व्यवहाराचा संबंध याच्याशी आहे. समजा मनुष्य ठणठणीत बरा आहे आणि आपला डॉक्टरांच्याकडे खेपा मारतो आहे, औषधं घेतो आहे, काय गोळ्या घेतो आहे, हे असं म्हटलं तर विचित्र वाटेल. आणि बरोबरच आहे, व्यवहारानं त्याला आजार आहे, दुखणं आहे, हे आहे म्हणून तो गेला हे कळतं, आणि जर नसेल तर तो जाणार नाही हेही कळतं. इथे व्यवहार बरोबर आहे, कारण ती अडचण आहे, काय त्याच्यातलं दुःख आहे, काय उणीव आहे, का आजार आहे, त्रास आहे म्हणून तो गेला, आणि आता तो बरा झाला म्हणून जात नाही असं. तर तसं सगळं जर व्यवस्थित असेल तर मग ह्या सुमिरन की क्या जरूरत आहे असं झालं. मग स्मरणाची काय गरज आहे. तर तिथे पण असाच व्यवहार चालतो अशी एक समजूत आहे. तिथे त्याच्या उलट चालायला पाहिजे असं त्यांचं असं म्हणणं आहे. तो उलट म्हणजे चांगल्या अर्थाने तसा कायमच चालायला पाहिजे, पण तरीसुद्धा तुम्ही जर ठणठणीत चांगले आहात तर कशाला डॉक्टरांच्याकडे जा, ठणठणीत चांगले आहात तर फिरा, हिंडा, खावा, म्हणजे करा काय तुमचं, समजा एखादं काय पिकनिक असेल ते करा, काय करायचं ते तुम्हाला करा, पण काय क्लबमध्ये जावा, धाब्यावर, काय जे शक्य असेल ते असं काहीतरी करावं असं वाटतं. बरं आहे म्हटल्यानंतर हे करावं. आपण ग्रंथ उघडून बसले, पारायणं करतायत, जप करतायत. आता परीक्षा जवळ आली बाबा, तर आपल्याला माहिती आहे त्या दिवशी मारुतीराय फुल प्रदक्षिणा तिकडे, त्यांना श्वास घ्यायला फुरसत नाही इतक्या प्रदक्षिणा. गुरुवार दत्ताला फुल तिकडे सगळ्या प्रदक्षिणा त्या बाजूला लोक नमस्कार करतायत, प्रदक्षिणा घालतायत. हे सगळं हे आपल्याला नडीचं कसं आहे ते माहिती आहे, नडीचं आहे ते. मग दत्ताला प्रदक्षिणा आहे, मग साष्टांग आहे, सगळं आहे. मग हे असं शनिवारी तिकडे आहे, गुरुवारी दत्ताला आहे, शुक्रवारी मंगळवारी देवीला आहे, ते सगळं तसं तसं बरोबर वाटतं त्यावेळेला. कारण दुःख आहे, तेव्हा दुःखाच्या काळी आता सोडविता कोणी दिसेना इथे त्यातलं, त्यामुळे काही सुटणार नाही. पेपर अवघड जाणार दिसायला लागलं की तसं काही इकडे फार काही मार्ग नाही टेन्शनला. त्याच्यापेक्षा निदान देवाल तरी प्रदक्षिणा घाल. दुःख मी करते याद, त्यांना म्हणायचे ते असं दुःख मी करते याद. जावा तुम्ही, पण काय मग जावा ना, त्यावेळेला सांगावं बाबा आता जवळ आली आहे परीक्षा, काय असा आहे, ओळखीचा माणूस आहे, त्यांना हाक कळते, त्यांना आवाज ओळखतो. असा आलेल्याचा आवाज ओळखत नाही, आणि ओळखला तर वेगळा ओळखतो जरा हा कशाला ते कळतं. तर त्यामुळं लक्षात हे ठेवा
की असं झाल्यानंतर ते आपल्याला, आणि हे व्यवहारात दिसतं बाहेर आपल्याला, अमुकच ठिकाणी दिसतं असं नाही. तर हे व्यवहाराचं बाजू जर, तर ते ठीक आहे व्यवहाराला. त्यातसुद्धा पुन्हा व्यवहार कसा आहे की पेपर सगळे उत्तम गेले की दुसऱ्या दिवशीपासून प्रदक्षिणाला वेळच मिळत नाही. म्हणजे आता काय म्हणा खरोखर, म्हणजे सकाळपासून खरं म्हणजे माणसाला अभ्याससुद्धा नाही. म्हणजे आता तर त्याला अभ्यासाचा वेळसुद्धा तिकडे प्रदक्षिणाला देता येईल उलटं खरं सांगायचं झालं तर. पण त्या दिवशी त्याला उठायला उशीर होतो, तिथूनच सुरुवात होते. म्हणजे ती पहिलीच म्हणजे जाग जी येते तीच मुळात 9-10 वाजता येते. एरवी जाग पहाटे 4ला जाग, 5ला जाग, हे राहिले ते राहिले, मग त्यातच त्या प्रदक्षिणा. तर त्याच्यातच तो दिवस पण संपली की सकाळी जागच उशिरा येते, मग रिंगाळायला होतं मध्ये. मग दिवसभरात कसा राहणार प्रदक्षिणा, वेळ माहीत किंवा हे आहे ते आहे, किती ठिकाणी जायचं आहे, फिरायचं आहे, ह्यांना भेटायचं राहिले, त्यांना भेटायचं राहिले, फोन करायचा राहिलं, हे बघायचं राहिलं, ती साईट राहिली, ते राहिलं, तो ग्रुप राहिला, काय कुठं आपण नाहीच आहे त्याच्यावर. तर हे सगळं जे काय आहे ते सगळं एकदम इतकं वर येतं की त्या बिचारे दत्त म्हणतात आपण अवधूत आहे, आपल्याला काही फरक पडत नाही, आला घ्या. तर ते अशा तऱ्हेचा भक्त ओळखतात. त्या हा याचा भक्त नाहीच आहे, तो त्याच्या कामाचा भक्त आहे. त्याचं ते कामासाठी गुरु व्हावं तसं आहे ते त्यांना कळतंच आहे. तर त्यानंतर वेळ होत नाही. आणि नंतर वेळ केव्हा होतो, अगदी झालाच समजा तो तेवढा कृतज्ञ असला किंवा लक्षात असलं त्याच्या की त्यावेळेला आपण प्रदक्षिणा घातल्या होत्या एवढं लक्षात असलं, तर पास झाल्यावर म्हणजे उत्तम पास झाला, तर उत्तम पास झाला तर पेढे घेऊन एकदा दत्ताला हात जोडून आले, तुमचं आमचं कॉन्ट्रॅक्ट काही तुझं पण. कारण आता आपण प्रदक्षिणा घातल्या त्यांनी पास केलं, संपलं की उरलेला काय अभ्यास करायचा होता तांत्रिकदृष्ट्या तो की आपण पेपर द्यायचे ते दिले, मग आता त्याचा काही संबंध राहिला नाही. तर त्यामुळे ते संपलं. आणि समजा त्यातून समजा ते केलं सगळं आणि नापास झालं तर तिकडे फिरकतच नाही. ह्या वेळेला पुढच्या वेळेला आता शनी, कारण अडचण आपली अभ्यास कोच सगळं ठीकच आहे ना, तेवढंच असणार. मग दुसऱ्या वेळेला आता ह्यांच्याकडून काय काम होण्यासारखं दिसत नाही, तर आपण आपलं शनी काढता, मग त्या दिवशी शनी. मग ते पण तसंच राहणार ना, शनीला गेले काय मारुतीला गेले, शेवटी तिथे गेल्यानंतर पुन्हा परत परीक्षा संपली की हेच होणार. ते ओळखून असतात. मला वाटते त्यांच्या सगळ्या कॉन्फरन्सेस वगैरे होत असतात, त्यामुळे ते तुझ्याकडे आला होता का माझ्याकडे आला, तर माझ्याकडे गेला, सगळं माहीत असेल त्यांना. तेव्हा त्यातला भक्त बरोबर त्यांना हिरा कोणा ते कळतं आणि गारा कोणा ते कळतं, तर त्यांना बरोबर कळतं ते. तर त्यामुळे बहुतेक असं होतं आणि ते ते ओळखून असतात. यो तुम्हाला माहिती आहे काय झालं आहे, कशासाठी आलं ते माहिती आहे, झाल्यावर हा येईल असं नाही. दुसऱ्या दिवशी खरं सांगायचं, जर आपला जरा समजा एवढं दत्तावर प्रेम आहे, काय समजा आपलं त्या मारुतीवर प्रेम आहे, आपल्या भक्तीचा विषय आहे, तर दुसऱ्या दिवशी म्हणायला अजून 10 प्रदक्षिणा घालता येणं शक्य आहे. कारण अगदी जरी त्याला काय एन्जॉय करायचं, कारण दुसऱ्या दिवशी म्हणजे एकच डिक्शनरीत शब्द असतो एन्जॉय, तर ते त्या जो डिक्शनरीतला शब्द आहे उघडूनसुद्धा वेळ राहणार, कारण अभ्यासाचा वेळ वाचलेला आहे. पुन्हा काय कोणी अभ्यासाला त्याच्याकडे बघणार सुद्धा नाही, तर एवढा कंटाळा आलेला असतो त्याचा, तो बघत पण नाही, पुस्तक सगळी उचलून कपाटात घालून बंद करून टाकतो एकदम. पुन्हा जर काय घडलंच तर उघडायची, नाही तर नाही उघड. हे सगळं आहे ना, हे काय देवाला सगळं माहीत नाही का? हे सगळं देवांना माहिती आहे, गुरूंना माहिती आहे, सगळ्यांना हे सगळं माहिती असतं. तर काय होतं नंतर, मग दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशी ताण असतो, दुःख असतं, मग दुःखमे करते याद, मग त्याची किंवा उनकी फरियाद सुने असं आहे ना. कारण सुखमे सुमिरन ना क्या, याला सुखदुःख या अर्थाने, सुखात असताना उलटं करायची गरज आहे. तर सुख विसर पाडतं देवाचा, त्यामुळे त्यात होत नाही. आणि दुःख आलं की मग सुरू होतं, मग जन्मोजन्मी प्रदक्षिणा तसं आहे. तर तसं तऱ्हेचं सुरू राहतं. आणि त्यातसुद्धा दुःखात, त्यात मार्ग मिळाला किंवा मनुष्य बाहेर पडला की सुख विसर पाडते हे आपल्याला माहीत आहे. त्यामुळे दुःख आठवण देतं, पण दुःखाने आठवण दिली तरी सुखाने देऊ नये असं का कायदा आहे? उलटं सुखात माणसाचं हे काम आहे, तो कृतज्ञ आहे, तो विचारी आहे, त्याला ह्या शक्ती दिलेल्या आहेत, सुखात करण्याची गरज आहे. हे जे पहिला प्रश्न आहे ना, त्याचं उत्तर खरं सांगायचं तर तिथेच आहे की तुमचं सगळं एवढं चांगलं आहे, सगळं व्यवस्थित चाललं आहे, तब्येत चांगली आहे, हे आहे, पैसा पाणी आहे, सगळं आहे, धंदा पाणी काय असेल ते, नोकरी काय असेल ते व्यवस्थित चाललेलं आहे, आणि तरी तुम्ही हे कशाला जे पण हे करत बसला आहे, हे जे उत्तर आहे ना, त्याचं उत्तर त्याच्यातच आहे. जिथे प्रश्न तिथेच उत्तर आहे की हे सगळं माझं व्यवस्थित आहे म्हणूनच बसलं पाहिजे मला. ज्याचं व्यवस्थित नाही त्याच्याकडनं एखाद्या वेळेला होणार नाही. निसर्गदत्त एकदा म्हणाले, त्या मागे आपण स्मरण परत एकदा त्याचं करावं की सुखातच करून घ्या जितकी साधना जमेल तेवढी. दुःखात दुःखही सोचायचं असतं आणि साधनाही करायची असते, दोन्हीचं ओझं जास्त पडतं. म्हणजे तसं म्हटलं तर त्याने दुसऱ्या बाजूनं पुन्हा व्यवहाराने ते सांगितलेलं आहे की सुखात उलटं एका बाजूनं तर आहेच,
एका बाजूनं सोपं पडतं हे खरंच आहे, पण त्याच्यावर अनुकूलता आहे, शरीराची अनुकूलता आहे, काय बुद्धीची अनुकूलता आहे, सगळी परिस्थितीची, पैशाची, सगळ्याची अनुकूलता आहे. तर आत्ताच करा. कारण दुःखात काय खात्री आहे की मी करीन, हे पण दुसरी बाजू आहे ना. दुःख आल्यानंतर मनुष्य बेशुद्ध पडला आहे, काय त्याला तर होतं आहे, तर त्यावेळेला त्याला ते सगळं होईल असं नाही. ज्यांनी सुखात करून ठेवलेलं आहे त्याला दुःखात उपयोगी तरी नक्की पडेल. आधी ते उठात रामाला असेल, आधी दत्त आला असेल, तर त्यावेळेला तो दत्त तरी म्हणेल, एवढं तरी होईल. म्हणजे त्यावेळेला त्याला ते आठवेल, कारण त्याने ते आधी केलेलं आहे आणि आधी करणंच त्यांना अभिप्रेत आहे. उलटं सुखात नाही केलं तरच सांगितलं आहे. पण काय करावं हे त्याच्यातच आहे की सुखातच स्मरण असावं सतत, कारण त्यावेळेला ते शक्य आहे. तुम्ही का करत आहात, तुम्ही सुखात आहे म्हणून मी देवाचं नाव घेतो. तत्त्वज्ञानाच्या वेळेस मला एकदा विचारलं, ते आता तुमची नोकरी लागली तुम्हाला ते कशाला तर तत्त्व, म्हणूनच मी ते करू शकतो. कारण ज्याला नोकरी नाही तो नाही तत्त्वज्ञान घेणार किंवा अभ्यासणार नाही, कारण काय शेवटी शक्य नाही हो त्याला. व्यवहाराच्या दृष्टीने म्हणणार तुम्हाला नोकरी लागेल असं काहीतरी शिका, तर नोकरी लागलेला. मग आता या गोष्टी केवळ भगवंताच्या आहेत, त्याच्याकडे नेणारे आहेत, त्याचा अभ्यास आताच करायला पाहिजे. त्यांचंच काम आहे ते. उलटं जे सुखात आहेत त्यांचं काम आहे, आणि त्यांच्याकडून जर भगवंताचं काम होईल तर त्यांचं सुख नुसतं वैयक्तिक राहत नाही. सुखात का काम करा म्हणले, तर सुखात स्मरण का करा म्हणले, तर सुखात ज्याला स्मरण आहे त्याला भगवंताचं, त्याच्या देण्याचं स्मरण आहे. ती कृतज्ञतेचा भाव आहे की हे जे सगळं मला मिळालेलं आहे तर ते तुझ्या कृपेनं मिळालेलं आहे. माझ्या कर्तृत्वानं जर मिळत असतं तर दुःख कशाला आलं असतं पुढं. मग कुठल्याही प्रपंचाचा त्रिकोणचं चौकोन होत नाही म्हणलं, ते जे काय आहे ते प्रत्येकाच्या वाट्याला कुठले ना कुठले आजारपण असेल, पैसा असेल, नुकसान असेल, फसवेल, काय कसंही जगामध्ये दुःख येईल, तर ते जे येईल ते काय येईल. मी कर्तृत्ववान आहे ना, मी कर्तृत्ववान नाही, पण तरीसुद्धा माझ्या वाट्याला सुख आहे, म्हणजे याचा अर्थ तुझी कृपा आहे. मग तिचं स्मरण करा, तिचे काहीतरी माझी कृतज्ञता म्हणून मी स्मरण करतोय, काय पारायण करतोय, काय देवाला जातोय, प्रदक्षिणा घालतोय, काय जे करतोय ते माझं मी सुखात आहे. प्रदक्षिणा घालता येते म्हणून घालतो. उद्या नाही घालता आली तर काय करेल मनुष्य, त्यावेळेला नाही घालता येत. म्हणून सुखात असताना करून ठेवावं. मनुष्य व्यवहारात पावसाळा असलं, पूर्वी माहिती असेल, पावसाळ्याच्या काळाचं सगळं धान्य आधी भरत असतं. 4 महिन्याचं धान्य भरून ठेवायची पद्धत होती आपल्याकडे पूर्वी. शिवतरगडे त्या काळात ती नदी आहे, ती काळ्या नदीच आहे ती खरोखर. तर ते आता हे सोयी झाल्या जरा अलीकडे म्हणून, नाही तर पूर्वी आम्ही जायचं त्यावेळेला बघितलेलं आहे. काही नाही, ती ज्या वेळेला मोकळे असेल ह्या सीझनमध्ये जायचं तर दगडधोंड्यातनं वाट काढून का होईना पण जाता येतात. एकदा वरनं हे सुटलं, ती डोंगरातच आहे, एकदा वरनं भोरकडनं वरनं जर पाणी सुटलं तर तुम्ही काय तुमची हिंमत आहे पलीकडे जाल. त्यामुळे त्याच्यानंतर काही नाही, कोणी येऊ नये वगैरे सगळं कळलेलं असायचंच, पण त्याच्याबरोबर त्याला जायचं म्हटलं तरी त्याला शक्य नव्हतं. म्हणजे आतल्या माणसांनी ते 4 महिने आत असलेल्या धान्यावर असलेल्या जे काय साहित्य सामुग्री आहे त्याच्यावर नैवेद्यही त्याच्यावर, जेवणही त्याच्यावर, राहणं त्याच्यावर, आत एक जी काय 2-4 माणसं अडकल्यासारखे बेटावर, तर तशा पद्धतीनं त्यांनी राहायचं. पण त्या काळात ही तरतूद करून ठेवलेली आहे. तेव्हा एका बाजूनं मिळालेल्याची कृतज्ञता आहे, एका बाजूनं माझं कर्तृत्व नसताना मला मिळाल्याबद्दल, सुख मिळाची बाजू मिळाल्याबद्दल त्याची कृतज्ञता म्हणून आहे, याची जाणीव म्हणून आहे. तेव्हा जाणीव देणं, आठवण देणं, आणि ती जी आठवण ज्याला आहे, आता माणसालाच हे शक्य आहे हो, ते तिथं कसं शक्य आहे मला सांगा. एवढा पशुवर्ग आहे, एवढा पशुवर्ग आहे, त्यांच्याकडे एक वेळ नसलं तर आपण समजू शकतो. त्यांना हे कशामुळं आहे वगैरे हा विचार करणं, त्याचा विवेक, त्याचं हे सगळं जे काय लागतं आहे ते त्यांच्याकडे नाही आहे. मग नाही दिलेलं म्हणूनच हे प्रगत माणसाची अपेक्षा आहे. म्हणून सुखमे सुभेदाना क्या, मग दुःखमे करते याद. तर दुःखात आठवण आली तर स्वाभाविक आहे. मला म्हणतो मनुष्य आईची आठवणसुद्धा एरवी येते का, ठेच लागली की आई म्हणतो. म्हणजे ते जे आहे त्या क्षणी आठवण येते, हे स्वाभाविक आहे. तशी दुःखात माणसाला परमेश्वराची आठवण झाली यात चूक काही नाही, पण सुखात आठवण ठेवलेली असावी एवढं म्हणावं. कारण अशा दासाची, भक्ताची, त्यावेळेला त्यांनी तरी काय ऐकावं. आता त्यांनी काय ऐकावं हे व्यवहाराने म्हणत नाही आहेत, ते एक भाव म्हणून आपल्याला ओळख करून देतात त्याची, की त्यांनी ती आठवण, ते आठवण ठेवतोच. भगवंत क्षमाशील आहे, तो सोडून देईलच, पण तरीसुद्धा त्यांनीसुद्धा किती वेळा सोडून द्यावा हा प्रश्न आहे. मग त्यावेळेला निदान म्हणून का होईना, आपल्याला जाणीव आहे म्हणून का होईना, आपल्याला कळतंय म्हणून का होईना, माझं सगळं व्यवस्थित आहे म्हणूनच मी दिवसभर मला जो वेळ मिळत असेल तेवढा. आता त्याच्या ठेवणीवर प्रपंच अवलंबून आहे. प्रपंचाचं ठेवण उत्तम असेल, समजा काय नोकरीधंदा असेल तर त्याच्या वाट्याला तासभर येईल, काय 2 तास येतील. जो आहे मोकळा आहे, निवृत्त आहे काय, तर त्या अशा माणसांना जास्त वेळ मिळेल, मग ते जास्त वेळ करतील. किती वेळ केला हा मुद्दाच नाही, आठवण आहे का नाही हा मुद्दा आहे. त्याची कृती हा ज्याच्या त्याच्या प्रपंचाच्या ठेवणीचा प्रश्न आहे, तर त्यानुसार तो करेल. विद्यार्थी असेल, हे असेल, कुठल्याही ज्या प्रकारात असेल, नोकरदार असेल, व्यापारी असेल, त्याला यायला ठीक आहे, त्याचा दिवसभर हे आहे, पण संध्याकाळी त्याला तासभर त्यानं त्याचा ठेवावा कुठे तो, की ज्या वेळेला हे सगळं व्यवस्थित चाललं आहे याबद्दल का होईना, पण परमेश्वर, कारण शेवटी अंतिम कर्तृत्व आपलं नाही याची जाणीव देण्याचं कामसुद्धा भगवंताचं स्मरण करीत असतं.
ते का राम राम, तर तोच खरा आहे, हे काही खरं नाही. म्हणजे एक किती बाजूनी ते गरजेचं आहे ते, हे तर एक तर कर्तृत्वाची उणीव आहे म्हणून, मग काय सांगितलं तसं कृतज्ञता म्हणून. यात माझं कर्तृत्व अंतिम नाही तरीसुद्धा हे मला मिळालेलं आहे. जेव्हा कुठे कर्तृत्व लटकं पडेल त्यावेळी मी तुला हाक मारणार. भक्ताचं शेवटी प्रेम आहे, तो प्रेमाने हाक मारू शकतो. ज्याचा संबंध तसा आहे तो प्रेमाने हाक मारू शकतो, पण संबंध पाहिजे आणि तो संबंध जोडणं सुखाच्या काळात सोपं आहे. तर सुखाच्या काळात संबंध ठेवावा. आता प्रसंगोपात असंही असतं, सुखन दुःख असे काही एक विभाग केले आहे, 50 वर्ष दुःख आहे पुढे 50 वर्ष दुःख, असे काही भाग केलेले नाहीत. सुख येतं दुःख येतं, सुख येतं दुःख येतं, येतच येतच राहतं. मग ज्या वेळेला कधी सावध झाला, समजा दोहा आता त्याचं प्रसिद्ध आहे, समजा त्याने नसला ऐकला, त्याच्या नसार समोर आला, त्याचा अर्थ नसेल कळला, काय असेल ते असेल, ते झालं, पण आता ते कळलं. मग आता काय आहे आपल्याला, दुःख आहे, ठीक आहे, दुःखात हाक मारा, पण ते दूर होणार ना, आजार आहे बरा होणार ना, परिस्थिती आहे बदलणार ना, बदललं की सुखाची झाली की त्यावेळेला आठवण ठेवू, तिथून पुढे ठेवीतच राहू, तिथून पुढे आपण कायमच आठवण ठेवीत राहू. कारण हे तर येईल जाईल आणि प्रत्येक वेळेला एक दोरा धरून ठेवलेला असला प्रश्न काही येत नाही. दुःखातही हाक आहे, सुखात स्मरण आहे, ते आहेच आहे. त्या दुःखात त्या स्मरणाच्या जोरावर हाक मारतोय. स्मरण हाक कशाच्या जोरावर मारणार आणि कुणाला मारणार. आपण प्रसंग येतो त्यावेळेला सहजपणे ओळखीचा मनुष्य समोर येतो की नाही, जवळचं नात्याचं आहे ते माणसाचं नाव येतं की नाही, त्याची आठवण होते की नाही, मग ती का होते, तर जवळचं आहे, नेहमीच आहे, ओळखीचं आहे, हे सगळं आहे म्हणून होतं. ह्या सगळ्यात जो सर्वसमर्थ आहे त्याची ओळख रुचीच नको. मग त्याचं नाव पहिल्यांदा येईल, त्याची आठवण पहिल्यांदा येईल की दुःख आहे, ठीक आहे, त्याची आठवण पहिल्यांदा. तर ती आठवण ज्याला येते त्याच्याकडनं सर्व प्रकारे ते नरजन्म होई धन्य. तसं आहे. सुखात ज्यांनी भगवंताची सदैव आठवण ठेवलेली आहे त्याला दुःखात वेगळी आठवण ठेवण्याची गरजच नाही. त्याच्या तोंडावर सुखात जे केलं तेच त्याच्या दुःखाच्या वेळेला येईल आणि ते त्याला सोडून पुढे नाही. काय त्याचं करायचं आहे ते, जिथे समर्थ सत्ता आहे तिथे काय अडचण आहे, तर सत्ता समर्थ आहे, ती काय करायचं ते तसं करील. आणि त्यावेळेला म्हणजे अगदी काही नाही म्हटलं तरीसुद्धा मिळालेल्या जे कृतज्ञता, आपल्या कर्तृत्वाच्या मर्यादांची जाणीव, आपल्या विचारांच्या कल्पनांच्या सगळ्याची मर्यादेची जाणीव, हे सगळ्या त्या स्मरणामधून व्यक्त होतात. नुसतं स्मरणामध्ये काही भक्त काराम काय, दत्त काय, हे काय, मारुती काय, असं ते स्वरूप नाही आहे की ही सत्तेचं प्रतीक आहे काहीतरी. मला अपील झालेलं आहे ते जास्त, किंवा गुरु असतील तर त्यांचं प्रतीक आहे, ते त्यांचं प्रतीक आहे, ते मला अपील झालेलं आहे. ही शेवटी सगुणच आहे, त्यामुळे ती अपील झालेली आहे, ते त्याला जास्त भावलं, ते त्यांनी केलं. त्या मार्गाने सगळ्या सत्ता तिथेच एकवटतात. जिथे मी एकवटलेला असतो त्या ठिकाणी सर्व सत्ता एकवटतात, जिथे माझी भक्ती एकवटते त्या ठिकाणी सर्व देव एकवटतात, असे सिद्धांतच आहे. त्यामुळे त्यानुसार ते सगळे एकवटतात आणि ते त्याचं स्मरणाची पोच आहे, ती त्याला समाधानात ठेवणं ही त्याची पोच आहे. आणि ती त्याला हे काय होतं, जसं ओळखीच्या माणसाचं जसं आठवण होते तसं देवाला सुद्धा हाक ओळखीची वाटते. एवढ्यासाठी करायला हरकत नाही. सुख में सुमिरन ना किया, सुख में सुमिरन ना किया, दुख में करते याद, सुख में सुमिरन ना किया, सुख में सुमिरन ना किया, दुख में करते याद, दुख में करते याद, कहत कबीर दास के ऐसे, कहत कबीर दास के ऐसे, कौन सुने फरियाद, कौन सुने फरियाद, कौन सुने फरियाद. हे आपल्याला जागा करण्यासाठी, देवाला जागा करण्यासाठी किंवा देवाची पद्धत सांगण्यासाठी नाही. दुःखात हाक मारली तरी चालेल, पण आत्ता हाक मारली सुखात लक्षात ठेवा मारा, एवढंच त्यांचं म्हणणं आहे. बाकी काही नाही. दुःखातही सुखातही हाक मारा. तर असं त्याच्याकडे काही होत नाही. पान 71 पद 78.
काय होत राई तया सद्गुरूच्या पायी, काय होत राई तया सद्गुरूच्या पायी, काय होत राई तया सद्गुरूच्या पायी. ज्याच्या वचने संसार उठाउठी झाला दूर, ज्याच्या वचने संसार उठाउठी झाला दूर, काय होत राई तया सद्गुरूच्या पायी, काय होत राई तया सद्गुरूच्या पायी. देऊधन संपत्तीसी तरिते मिथ्या जड राशी, देऊधन संपत्तीसी तरिते मिथ्या जड राशी, काय होत राई तया सद्गुरूच्या पायी, काय होत राई तया सद्गुरूच्या पायी. देह करावार्पण तरी तो नाशवंत जाण, देह करावार्पण तरी तो नाशवंत जाण, काय होत राई तया सद्गुरूच्या पायी, काय होत राई तया सद्गुरूच्या पायी. निरंजन म्हणे फार करू आता नमस्कार, निरंजन म्हणे फार करू आता नमस्कार, काय होत राई तया सद्गुरूच्या पायी, काय होत राई तया सद्गुरूच्या पायी, काय हो